आणि बघूयात पुढची बातमी। मुंबईसह राज्यातील रस्ते प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरवाढीला गुरुवारी मंजुरी मिळाली आणि त्यानुसार एसटीच्या तिकीट दरामध्ये 14% वाढ झालेली आहे। त्यासोबतच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये रिक्षा टॅक्सीच्या किमान भाडे दरातील 3 रुपयांची प्रस्तावित वाढ ही फेब्रुवारीपासून लागू होणार आहे। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये होणार आहे। आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे। महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही। ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये कटोती एकही कुठल्याही प्रकरणामध्ये होणार नाही। तर भाडेवाढ कशी असणार आहे आपण बघतोय। जुने दर 8 रुपये 70 पैसे आणि नवीन दर 10 रुपये। बसचा प्रकार आहे साधी आणि जलद। त्यासोबतच रातराणी ज्या बसेस आहेत त्याचे जुने दर आहेत 8 रुपये 70 पैसे, आता नवीन दर असतील 10 रुपये। हिरकणी निम आराम जुने दर 11 रुपये 85 पैसे तर नवीन दर असतील 13 रुपये 62 पैसे। शिवनेरीचे जुने दर आहेत 18 रुपये 50 पैसे तर नवीन दर असतील 21 रुपये 25 पैसे। शिवशाहीचे जुने दर 12 रुपये 35 पैसे तर नवे दर आहेत 14 रुपये 20 पैसे। तर शिवशाही शयनयान जुने दर आहेत 13 रुपये 35 पैसे तर नवीन दर आहेत 15 रुपये 35 पैसे। पहिल्या टप्प्याचे दर आहेत विना वातानुकूलित शयन आसनी जुने दर आहेत 11 रुपये 85 पैसे तर नवीन दर आहेत 13 रुपये 62 पैसे। शिवाई बसेसचे जुने दर आहेत 12 रुपये 35 पैसे, नवीन दर असतील 14 रुपये 19 पैसे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।